नमस्कार, डिझायर ॲडमिशन कन्सल्टन्सीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचा स्कोर कमी असेल व तुम्हाला BHMS ही मॅनेजमेंट कोटामधून करण्यासाठी किती खर्च येईल या व्हिडिओमध्ये आपण पाहू. साधारण तुमचे मार्क्स 113 प्लस असतील व BHMS तुम्हाला मेरिटमधून नसेल मिळत किंवा तुम्ही आता अनक्वालिफाईड असताल व नंतर क्वालिफाय झाल्यावर तुम्हाला BHMS मॅनेजमेंट कोटामधून करायचं असेल तर कमी मार्क्सवर देखील आपलं ॲडमिशन कोणत्या पद्धतीने होऊ शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू. आता कमी मार्क्सवर ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे माहीत असणं गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये जळगावचं एक गव्हर्नमेंट BHMS कॉलेज व प्रायव्हेटचा विचार केला तर 55 कॉलेजेस आहे व 4 ते 5 नवीन कॉलेजेस येणार आहेत. आता नवीन कॉलेजेस आले तर आपले साधारण 7 ते 8 लाख रुपये प्रत्येक वर्षी किंवा पूर्ण कोर्सची पॅकेज ही BHMS साठी जाऊ शकतं विदाऊट हॉस्टेल मेस. तर या 55 कॉलेजेसचा विचार केला तर साधारण व्हॅरी करते कॉलेज टू कॉलेजेस पॅकेजेस, जसं की कोणतं कॉलेज शहरामध्ये आहे किंवा गावामध्ये आहे, तालुका लेवलला आहे, त्यानुसार कॉलेजेसचे पॅकेजेस ठरतात. आता काउन्सिलिंगमध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्टेट कोटाचा विचार करता, 15% ऑल इंडिया कोटाचा विचार करता. ऑल इंडिया कोटामध्ये पण जर तुमची काउन्सिलिंग AICCC थ्रू होत असेल तर त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि डीम्ड कॉलेजेस असणार आहे. डीम्ड कॉलेजेस म्हणजे जसं भारती विद्यापीठ आलं, DY पाटील आलं किंवा प्रवरा लोणी आलं, अशा कॉलेजेस हे डीम्ड कॉलेजेसमध्ये येतात. याची फी साधारण तुम्हाला BHMS चे 3 ते 3.5 लाख रुपये प्रत्येक वर्षी मिळेल. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार नाही. आता 15% प्रायव्हेट मधून तुम्ही जात असताल व तुमचा स्कोर 140 ते 150 प्लस असेल तर तुम्हाला मेरिट मधूनही BHMS ची सीट मिळण्याची शक्यता आहे. फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये जॉईन व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजेस बद्दल अपडेट्स मिळत असतात. लो कट ऑफ जातो, कमी मार्क्सवरही ऍडमिशन मिळू शकते. आता दुसरं स्टेट कोटामधून 85% मेरिटचा विचार केला तर साधारण 8 ते 9 राऊंड्स होतात व जो जर लास्ट राऊंड किंवा स्पॉट राऊंड कंडक्ट झाला तर आपल्याला कमी मार्क्सवर देखील ऍडमिशन हे मिळू शकते किंवा तुमचा जो स्कोर थोडासा कमी असेल तर स्ट्रे राऊंड मध्येही तुम्हाला सीट मिळू शकते. आता जर मॅनेजमेंटचा आपण विचार केला, जर तुम्हाला मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर 5,000चं CET सेलचं रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. फीज ही कॉलेज टू कॉलेज व्हॅरी करते, पण साधारण तुम्ही सिटीमध्ये ऍडमिशन घेताय, सेमी अर्बन एरियामध्ये घेताय किंवा विलेज एरियामध्ये घेताय त्याच्यावर तुमच्या कॉलेजची फी ही ठरते. आता काही कॉलेजेस तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस डोनेशनही मागू शकतात. चांगले कॉलेजेस शोधणे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की तुमचं ऍडमिशनच्या वेळेस जर कॉलेजने अचानक खूप फीज ही ची मागणी केली तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होतं व तुम्ही पूर्ण काउन्सिलिंग मधून बाहेर पडतात. त्यामुळं काही कॉलेजेस नंतर हिडन चार्जेसही आकारतात. तर काही कॉलेजेस हॉस्टेल मेस 1 लाखापेक्षाही जास्त आहे. म्हणजे तुमची जेवढी ट्युशन फीज असेल किंवा प्रत्येक वर्षी तुम्हाला पॅकेज मधली फी असेल त्याच्यापेक्षा 2 to 3 टाइम्स ते तुमच्याकडून हॉस्टेल मेसची फीजही आकारू शकतात, जे की 1 ते 1.5 लाखापर्यंतही असू शकते. आता ॲव्हरेज फीजचा विचार केला तर 2.5 to 3 lakhs पर इयर ही तुम्हाला एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षी मॅनेजमेंट कोटामधून फीज जाऊ शकते. 10 ते 11 लाखामध्ये तुमचं टोटल पॅकेज ही BHMS मॅनेजमेंट कोटामधून जाऊ शकते. आता आपल्याकडे 8 ते 9 लाख रुपयेचं पॅकेजेसवालेही कॉलेजेस आहे, परंतु तुम्ही विदर्भ मराठवाडा साईड घेताय किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये घेताय किंवा जसं पुणे मुंबई ठिकाणी घेताय त्यानुसार कॉलेजेसच्या फीज ह्या कमी जास्त होऊ शकतात. हॉस्टेल प्लस मेसची फी वेगळी असेल, या पॅकेजमध्ये हॉस्टेल प्लस मेसची फी नसेल. आता कॉलेज कोणत्या प्रकारचे हिडन चार्जेस घेऊ शकतं, जसं की तुमचं डेव्हलपमेंट फीज झालं, विविध प्रकारचे डिपॉझिट झाले, हिडन चार्जेस झाले, स्पोर्ट, लायब्ररी फीज, युनिव्हर्सिटी फीज एक्सेट्रा ही एक्स्ट्रा चार्जेस कॉलेज आकारू शकतं. यामुळे काय होतं, ऍडमिशन घेताना विचारपूर्वक प्रक्रिया करणे गरजेचं आहे, नंतर आर्थिक व शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. जर ऍडमिशन बद्दल तुम्हाला काही मदत हवी असेल तर 9730 89 89 60 या नंबरवर संपर्क साधा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. साधारण तुम्हाला आता 2 ते 3 लाख रुपये पर इयर कॉलेजची फीज पडली तर एक 10 ते 11 लाखामध्ये तुमचं पॅकेज पूर्ण ठरतं BHMS साठी व त्यानंतर हॉस्टेल प्लस मेस ही वेगळी असणार आहे. आता एक आपण चांगल्या तर चांगलं कॉलेजची 50,000 रुपये प्रत्येक वर्षी हॉस्टेल मेसची फीज पकडली तर साधारण 2.5 ते 3 लाखापर्यंत तुमची हॉस्टेल मेस होते. म्हणजे 12 ते 13 लाखामध्ये तुमचं पूर्ण पॅकेज हे BHMSचं विथ हॉस्टेल मेस जाऊ शकतंय. तर अशा प्रकारे आपलं कमीत कमी फीज मध्ये हे BHMSचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जे विद्यार्थी आता अनक्वालिफाईड आहे व क्रायटेरिया कमी झाल्यानंतर क्वालिफाईड होतील त्यांच्यासाठीही BHMS हे मॅनेजमेंट कोटामधून किंवा IQ कोटामधून करणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचसोबत आपण विचार केला
की आपल्याला BHMS एक चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये करायचं आहे, तुमचा स्कोर 130, 120 किंवा 113 प्लस असेल, त्यानंतर 140 ते 150 पर्यंत स्कोर असेल व तुम्हाला BHMS चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजमध्ये करायचं आहे, तर तुम्ही ऑल इंडियाच्या कोटासोबतच मॅनेजमेंट कोटाचाही विचार करू शकता. याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जर मेरिटनी सीट नाही भेटली तर तुम्ही IQ मधून 11 ते 12 लाखाच्या पॅकेजमध्ये एक टॉपचं BHMS कॉलेज घेऊ शकता. आता तुम्ही 10 ते 12 लाख रुपये घालणार आहात, तर एक चांगले कॉलेज शोधणे खूप इम्पॉर्टंट आहे. आता एवढे पैसे घालूनही तुम्हाला खूप लो ग्रेडचे कॉलेज मिळत असेल तर तुमचे पैसेही वेस्ट जाणार आहे. कॉलेजचा कॅम्पस, त्याच्यानंतर तिथालचा टीचिंग स्टाफ असेल किंवा मग तिथं हॉस्पिटल असेल, पेशंट फ्लो असेल, या सर्व गोष्टींचा विचार करून जर तुम्ही कॉलेज निवडत असाल तर तुम्हाला नक्कीच कमी फीजमध्ये एक चांगल्यात चांगलं कॉलेज ही मिळू शकते. तर या सर्व गोष्टींचा विचार करा. काही डाऊट्स असतील तर आमच्या टीम मेंबर्सला 9730 89 89 60 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. जर तुम्हाला ऑफिसला व्हिजिट करायचं असेल तर संगमनेर व पुणेमध्ये आपलं ऑफिस आहे. त्या दोन्ही शहरामध्ये तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. काही तुमचे डाऊट्स असतील किंवा तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे नसेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क साधा. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.